नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, सूत्रसंचालन करत असताना विविध कार्यक्रमातल्या गमती-जमती आणि विनोदी किस्से या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. सूत्रसंचालन कसं करायचं, सूत्रसंचालनाच्या विविध टिप्स निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर आजचा भाग सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण. सूत्रसंचालनातील गमती-जमती आणि विनोदी किस्से या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय. तर मित्रांनो, एका कार्यक्रमामध्ये निवेदक म्हणाला, की आपले मान्यवर आता भाषण करतील आणि माईकच बंद पडला. मग त्यांनी हातानेच ओरडून सांगितलं, हा माईकही कदाचित पाहुण्यांच्या भाषणाला घाबरलेला दिसतोय. दुसरा मी निवेदनातील गमती-जमती सांगतोय, तर प्रमुख पाहुणे कार्यक्रमात खूपच उशिरा. निवेदकाने प्रेक्षकांना विचारलं, "मित्रांनो, बराच वेळ आपण पाहुण्यांची वाट पाहत होतो. आता आपण पाहुण्यांची वाट पाहू, की लग्न घरासारखी वरात कधी येते ते बघू." सगळे प्रेक्षक, श्रोतेवर्ग हसायला लागले. तिसरी मी गंमत-जंमत आपल्याला सांगतोय. एका निवेदकानं श्री शंकरराव कदम यांना स्टेजवरती आमंत्रित करताना अर्थात बोलावताना निवेदक चुकून म्हणाला, "शंकरराव कदम साहेब मंचावर या." पण आवाजात टाईट होऊन निघालं, "शंकरराव कदम सारखा मंचावरती या." मग खुद्द शंकररावच म्हणाले, "मीच आलोय. माझ्यासारखा दुसरा नाही." असं म्हणल्यानंतर प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळ सुरू झाला. 4. एका भाषणात लोक शांत बसले नव्हते. लोक शांतच बसत नव्हते, तेव्हा निवेदक त्या प्रसंगी बोलला, "कृपया सर्वांनी शांतता राखा." अर्थात कृपया सर्वांनी शांत बसावं. तेवढ्यात एक जण म्हणाला, "सर, तुमचं बोलणं ऐकायला आम्ही आलोय, आमचं नाही." मग निवेदक पटकन, "अरे वा, मग तुम्ही पण निवेदक व्हा पुढच्या वेळी." त्यावेळेस सगळेजण हसायला लागले. 5. मुले-मुलींचा नटखटपणा. एका शालेय कार्यक्रमामध्ये एक मुलगा कविता म्हणायला पुढे आला आणि कविता म्हणता-म्हणता तो मध्येच विसरला. मग निवेदकाला त्यानं विचारलं, "सर, अहो मला पुढचं आठवत नाही. तुम्हीच बोला ना." तेव्हा निवेदक म्हणाले, की "मी सांगितलं तर परीक्षेत देखील मीच लिहून द्यावं लागेल." असं म्हणताच सगळेजण हसायला लागले. 6. मंचामागची गडबड. ती काय होती? निवेदक म्हणाले, की आता आपल्या पुढे नृत्य सादर करणार आहे. पण स्टेजवर कोणीच नाही. मग निवेदक म्हणाले, "ते अजून वेशभूषा करत आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी टाळ्यांनी त्यांना तयार होण्यास मदत करूया." हे म्हणताच सर्वजण अगदी हसायला लागले. 7. कार्यक्रमामध्ये लाईट गेल्यावरती काय गंमत होते, तर अचानक सुरू असताना, कार्यक्रम रंगात आलेला असताना अचानक लाईटच गेली. तेव्हा निवेदक म्हणाला, "हा कार्यक्रम इतका टाळ्यांनी भरला आहे, की लाईट देखील आनंदाने थरथरलेली आहे." असं म्हणताच सर्वजण हसायला लागले. 8. एकदा कार्यक्रमामध्ये संगीताचा कार्यक्रम होता. सूर संगीताचा, आविष्कार गायनाचा अशा एका कार्यक्रमामध्ये एकदा वाद्य थांबलं आणि गायक चक्क थांबून निवेदकाकडे बघत होते. तेव्हा निवेदक म्हणाले, "अरे वा, हे गाणं अर्धवट नाही तर अर्ध आस्वाद देणार आहे." तर हे म्हणताच सर्वजण हसायला लागले. आणि एका कार्यक्रमामध्ये लांबलचक भाषण होतं. नेमकं त्यावेळेस काय घडलं? एका पाहुण्यांचं भाषणच संपेना. बराच वेळ ते पाहुणे रटाळवाणे भाषण करत होते. निवेदकाने लगेच म्हटलं, "साहेब, आपलं भाषणच इतकं सुंदर आहे, की आम्ही बसून ऐकतोय. पण खाली बसलेले प्रेक्षक उभं राहून आता निघून जात आहेत." असं म्हणताच सर्वजण खो-खो हसायला लागले. 10. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कार्यक्रमात काय असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका कार्यक्रमामध्ये निवेदक म्हणाला,
की सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. पण मित्रांनो, टाळ्या कमी वाजल्या, कमी झाल्या. मग निवेदक म्हणाले, "अहो, टाळ्या वाजवायला सरकार पैसे घेत नाही. मग का थांबले?" मग सर्वजण जोरदार टाळ्या वाजवायला त्यांनी सुरुवात. अशा रीतीने मित्रांनो, सूत्रसंचालनाशी सूत्रसंचालनामधील विविध गमती-जमती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. तर आपल्याला या गमती-जमती कशा वाटल्या तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतो. धन्यवाद.